इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि प्रेस करा या बेलला, ज्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल। नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी पेपर वाचत असताना एक बातमी वाचून मन सुन्न झाले। त्यामुळेच यावर व्हिडिओ बनावा असे वाटले, ज्यामध्ये पुण्याला कात्रज घाटामध्ये शिवशाही बसचा अपघात झाला व ही बस घाटातून डायरेक्ट खाली पडली। यामध्ये प्रथमदर्शनी ड्रायव्हरची चूक होती असे म्हणण्यात आले, पण हा शिवशाहीचा पहिलाच अपघात होता का? तर उत्तर आहे नाही। त्यामुळे यावर आपण थोडक्यात विश्लेषण करूया। फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही ठसा उमटावा, त्यामुळे 2016ला तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करत शिवशाही सुरू केली। पण ही शिवशाही पहिल्या दिवसापासूनच वादामध्ये सापडली। आजच्या घडीला या बस सेवेला सुरू होऊन 3 वर्ष झालेली आहे, पण या 3 वर्षामध्ये शिवशाहीचे 550 अपघात झालेले आहे, ज्यामध्ये 50 जणांचा ऑन द स्पॉट बळी गेलेला असून यामध्ये जखमी प्रवाशांची संख्या खूप आहे। आणि कात्रज घाटामध्ये झालेला अपघात हा पूर्णपणे ड्रायव्हरची निष्काळजी होती हे सिद्ध होत आहे। या 550 अपघातामध्ये 50 अपघात हे अतिशय सिरियस होते, तर 371 अपघात हे गंभीर स्वरूपाचे असून 115 अपघात हे किरकोळ अपघात आहे। पण 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतके मोठे अपघात म्हणजे खूप आहे। एसटी महामंडळाचा प्रवास पाहिला तर इतके अपघात मागच्या 20 वर्षांमध्ये देखील झालेले नाहीये, जेवढे हे शिवशाहीचे 3 वर्षांमध्ये झालेले आहे। सध्या एसटी महामंडळात 1200 शिवशाही या रस्त्यावर धावत आहे। या 1200 पैकी काही शिवशाही या महामंडळाच्या, तर बऱ्याचशा शिवशाही या 6 कंत्राटदारांच्या आहे। पण शिवशाही चालवणारे ड्रायव्हर हे पूर्णपणे खाजगी स्वरूपाचे आहे, ज्यांची भरती खाजगी एजन्सीद्वारे केली जाते, ज्यामध्ये त्यांची गुणवत्ता देखील तपासली जात नाही। एसटी महामंडळाचे जे ड्रायव्हर आहेत त्या प्रकारची त्यांची ट्रेनिंग देखील नाही, अशांना इथे भरती केली जाते। यातले बरेचसे शिवशाही ड्रायव्हर हे दारू पिऊन गाडी चालवतात असे निदर्शनास बऱ्याच वेळेस आलेले आहे। तरी मात्र प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही शिवशाही का चालवली जात आहे हा प्रश्न निरुत्तरितच आहे। त्यातच प्रवासी आता या शिवशाही बसमध्ये बसायला देखील घाबरत आहे। आणि तसे पाहिले, जेव्हापासून शिवशाही रस्त्यावर धावू लागली तेव्हापासून एसटी महामंडळाचा तोटा हा वाढतच गेलेला आहे। सद्यस्थितीत एसटी महामंडळाचा 500 कोटीवरून 450 कोटी इतका हा तोटा वाढलेला आहे। म्हणजेच एसटी महामंडळासाठी हा पांढरा हत्तीच होत आहे, ज्याला एसटी महामंडळ बिनकामाचा पोसत आहे किंवा कुणाचा हट्ट यामध्ये पूर्ण केला जात आहे हा प्रश्न वेगळाच आहे। त्यामुळे या जीवघेण्या शिवशाही बंद करून किंवा यावर एसटी महामंडळाचे ड्रायव्हर लावून गाड्या चालवण्यात यावा अशी मागणी लोकांकडून होत आहे। आणि तसे पाहिले तर शिवशाही हा महामंडळाचा एक मोठा घोटाळाच आहे असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही। तसे पाहिले तर शिवशाही हा एसटी महामंडळाचा मोठा घोटाळा आहे। तो घोटाळा कसा हे जाणून जर घ्यायचे असेल कमेंट करून नक्की सांगा। पुढचा व्हिडिओ मी यावर नक्की बनवेल। तुमच्या मिळणाऱ्या रिस्पॉन्सवर हा व्हिडिओ बनेल। जर या व्हिडिओला रिस्पॉन्स जर चांगला येत असेल तर पार्ट 2 व्हिडिओ मी नक्कीच बनवणार। एसटी महामंडळाचे कशा प्रकारे कंबरडे मोडण्यात येत आहे हे देखील तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।